मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज जे घडलंय ते केवळ वाहतुकीचा प्रश्न नाही, तर थेट लोकांच्या जीवित सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा आहे. झिंक कंपनीचा जड जवाहीर जम्बो जॉब गुजरातच्या दिशेने नेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अक्षरशः पोलिसांच्या पायघड्या घातल्याचा आरोप होतोय. वाडा येथील झिंक कंपनीतील तब्बल 144 टन वजनाचा 10 मीटर उंचीचा जम्बो जॉब सर्व अडथळे पार करत गुजरातच्या सीमेपर्यंत पोहोचतो. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत धक्कादायक बाब म्हणजे ना वाहतूक पोलीस, ना स्थानिक पोलीस, ना सेफ्टी ऑफिसर, ना सेफ्टी गार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत यांनाही विश्वासात घेतलं गेलं नाही. या जम्बो जॉबच्या मार्गात येणारा वरवाडा शाळेतील तब्बल 1100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा वापराचा पादचारी पूल थेट तोडण्यात आला. हा पूल विद्यार्थ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी रोजच्या जीवनाचा आधार होता. तो तोडण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला, कोणाच्या परवानगीने घेतला आणि याची जबाबदारी कोण घेणार, याच प्रश्नांवरून डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, कामगारांची सुरक्षा आणि ग्रामस्थांचा विश्वास बाजूला ठेवून केवळ एका खासगी कंपनीसाठी महामार्गावर नियम पायदळी तोडले जात आहेत, असा आरोप आमदार विनोद निकोले यांनी केलाय. आज प्रश्न हा आहे की राष्ट्रीय महामार्ग नेमका कोणासाठी? सामान्य नागरिकांसाठी की केवळ मोठ्या कंपन्यांसाठी? 144 टन वजनाचा जम्बो जॉब जातो, पण विद्यार्थ्यांचा पूल तोडला जातो. ही कसली विकासाची व्याख्या? या सगळ्या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे. ग्रामस्थांमध्ये भीती आहे, पालकांमध्येही चिंता आहे आणि प्रशासनाच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आता पाहूया या संपूर्ण प्रकरणावर डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांची थेट प्रतिक्रिया. बघा, वरवाडा येथे आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेतल्या पण विद्यार्थ्यांना पूर्वेकडील जे विद्यार्थी आहेत, आश्रमशाळा ही पश्चिमेला आहे, हायवेच्या पश्चिमेला आहे. तर पूर्वेकडून जे विद्यार्थी येणारे शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत, यांना पूर्वी फार मोठा म्हणजे हायवे क्रॉस करून येण्यासाठी फार मोठी अडचण होती आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बनवण्यात आला होता. ग्रामस्थांना सुद्धा पश्चिमेकडे यायचे असेल तर हा पादचारी पुलाचा उपयोग होत होता. विद्यार्थ्यांना या आश्रमशाळेमध्ये येण्यासाठी या पादचारी पुलाचा उपयोग होत होता. परंतु ह्या NHA वाल्यांनी त्यांच्या आडमुठे धोरणाने, त्यांच्या मगरुरीने हा पूल तोडलेला आहे. कोणालाही न कळवता, नाही या ठिकाणच्या वरवाडा ग्रामपंचायतच्या सरपंचांना किंवा कोणालाही कळवलं नाही, नाही आश्रमशाळेतल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना कळवलं नाही आणि इव्हन हा माझ्या मतदारसंघामध्ये वरवाडा हा गाव येतं, मला सुद्धा कळवलेलं नाही. या NHA वाल्यांची एवढी दादागिरी चालली का हा पूल न विचारता तोडायचा म्हणजे हे काय आहे? आणि म्हणून याच्यावर मोठं आंदोलन होईल. 19 तारखेच्या आमच्या पायी मोर्चामध्ये ह्या NHA वाल्याचे अधिकारी आणि हे जे कन्स्ट्रक्शन वाले आहेत यांनी शिष्टमंडळाला येऊन तिथं उत्तर दिलं पाहिजे. किती दिवसात हा पुन्हा पादचारी पूल बनवता? नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये केवळ या पादचारी पुलामुळे मोठं आंदोलन हे याच ठिकाणी घेतलं जाईल, असं मी या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी बोलतोय. या ठिकाणी खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर हे पादचारी पूल तोडून निघून गेलेले आहेत. आता त्यांनी तात्काळ काही ना काही सोय करावी, अन्यथा 19 तारखेला त्यांना उत्तर द्यायचंच आहे आणि त्या दिवशी आम्ही त्यांना उत्तर विचारू की तुम्ही कोणालाही न कळवता कसा का तोडला. या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा होतं. आम्ही त्यांनाही जबाब विचारणार आहोत. जर तुम्हाला हे नोटीस त्यांनी दिली होती तर मग या वरवाडा ग्रामपंचायतचे सरपंच एक लोकप्रतिनिधी आहेत, या भागाचा आमदार म्हणून मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, मग आम्हाला कळवलं का नाही? त्या आम्ही जबाब त्या दिवशी आम्ही त्यांना विचारू.